नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। 3 वाहनाच्या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू, 1 जण जखमी। भरधाव वेगातील आयशर टेम्पो चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला व समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक देऊन झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीवरील पती पत्नी व कारमधील 1 जण जागीच ठार झाल्याची घटना नांदेड लातूर महामार्गावरील चाकूर बायपासवर शनिवारी दिनांक 13 जून रोजी सायंकाळी 5:45 वाजेच्या सुमारास घडली। या अपघातात कारमधील अन्य 1 जण गंभीर जखमी झाला आहे, त्याला लातूरला हलविण्यात आले आहे। अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता। दुचाकीवरील पती पत्नी हे सासरवाडीहून धोंडे जेवण करून गावाकडे परतत होते। शनिवारी सायंकाळी 5:45 वाजेच्या सुमारास अहमदपूरहून लातूरकडे आयशर टेम्पो MP09 GH 1020 भरधाव वेगात निघाला होता। तो चाकूर बायपास जवळ येताच चाकूरहून तेलगावकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीला MH 24A 8409 जोराची धडक दिली। त्याचवेळी टेम्पो रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गेला। समोरच्या बाजूने लातूरहून शिरूर ताजमहलकडे निघालेल्या मारुती वॅगनर कारवर MH 24BR 7121 यावरती आदळला। या अपघातात धोंडे जेवणाचा कार्यक्रम आटोपून गावाकडे जात असलेले लुणावरील जनार्दन काळबा येनगे वय वर्ष 60, सविता जनार्दन येनगे वय वर्ष 55, राहणार तेलगाव तालुका चाकूर हे पती पत्नी जागीच ठार झाले। वॅगनर कारमधील श्रेयश सचिन वाघमारे वय वर्ष 16, राहणार शिरूर ताजमहल तालुका अहमदपूर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। कारमधील सुशील शिवमूर्ती स्वामी वय वर्ष 42, राहणार शिरूर ताजमहल राहणार अहमदपूर हे गंभीर जखमी झाले आहेत। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। टेम्पो चालक फरार, घटनास्थळी नागरिकांची गर्दी। आयशर टेम्पो चालक फरार झाला आहे। या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। अपघातस्थळी व रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। जखमीवर चाकूर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज।